नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या घरामध्ये पण माशा, झुरळं आणि पाली झाल्यात का, उंदरं? तर पहा, मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे डांबर गोळीचा. तर प्रत्येकाच्या घरात डांबर गोळी असतेच, कारण आपण कपाटामध्ये ठेवतो, कपड्यांमध्ये ठेवतो आणि मग कपड्यांचा वास छान यायला लागतो. तर त्याचा उपयोग आपण ह्याच्यासाठी कसा करायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल. तर इथे मी पाणी घेतलं होतं आणि ते उकळायला ठेवलं. त्याच्यामध्ये डांबर गोळी टाकलेली आहे. ते छानपैकी असं हलवून घेतलेलं आहे. आपण काय करायचं आहे, पाणी जास्त आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आहे. आपल्याकडे स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलमध्ये टाकू शकता, किंवा मग मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, जर स्प्रे बॉटल नसेल तर कशामध्ये आपण ते पाणी ठेवायचं आहे ते. तर पाहू शकता, इथे पाणी छान प्रकारे उकळते आणि वास पण मस्त यायला लागलाय बरं का. तर इथे आता काय करायचं आहे, आपण डांबर गोळी ह्याच्यामध्ये मी टाकलेली आहे. आता पाणी उकळल्यानंतर आपण काय करायचं आहे ते पाहणारच आहोत. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही ₹1 न खर्च करता ही ट्रिक तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आणि मी थंड झाल्या गॅस बंद केला आणि त्यानंतर बॉटलमध्ये भरले आहे. जर तुमच्याकडे स्प्रे नसेल तर तुम्ही असा बॉटलमध्ये ते पाणी टाकू शकता, जेणेकरून आपला ₹1 खर्च न करता आपण असा उपयोग करू शकतो बॉटलचा. असंही आपण बॉटल फेकून देतो, तर अशा प्रकारे तुम्ही उपयोग करा. आणि त्यानंतर काय करायचं आहे, बॉटलला आपण छोटे छोटेसे पाडून घ्यायचे आहे होल. आणि त्यानंतर त्याला तसे होल पाडल्यानंतर आपण काय करायचे आहे की ते जिथे आपल्या झुरळ झाले आहे तिथे स्प्रे मारायचा आहे. आता मी इथे माझ्या खिडकीजवळ पण झुरळ येतात, त्यामुळं मी किचनच्या खिडकीजवळ स्प्रे मारलेला आहे. त्यानंतर काय केलं आहे, इथे पहा झुरळ आलेलं आहे, तर मी इथे पण स्प्रे मारला, तर झुरळ कसं पळालं आहे बघा. त्यानंतर किचनच्या आपण बेसिंगमध्ये तिथे पण झुरळ येतात, तिथे पण मी मारलेलं आहे. त्यानंतर काय दुसरा उपयोग बघा, डांबर गोळी काय करायची आहे, कुटून घ्यायची आहे, बारीक पावडर बनवायची आहे त्याची. आणि त्यानंतर याची काळजी घ्यायची आहे की आपला किचन वटा तुटला नाही पाहिजे. त्याच्यामुळे एका आपण कपड्यावर डांबर गोळी टाकायची आणि तिची छान अशी पावडर बनवायची आहे. तर मी इथे अशी छान पावडर बनवलेली आहे. आणि त्यानंतर ती पावडर आपण कशी ठेवायची आहे ही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण व्हिडिओ जर तुम्ही कुठून पाहताय, कोणत्या शहरातून, कोणत्या सिटीतून, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला पण समजेल माझे व्हिडिओ किती लांबून लोक बघत आहेत ते. आणि मी इथे प्लेटमध्ये हे टाकलेले आहे डांबर गोळी. आता त्याच्यामध्ये मी थोडेसे पाणी ॲड करणार आहे. आणि पाणी ॲड करणार जेणेकरून त्याचे गोळे तयार होतील, त्यासाठी मी इथे पाणी ॲड करणार आहे. आणि मी अशा प्रकारे त्याचे गोळे केले. आता हे किचनजवळ गोळा ठेवला आणि त्यानंतर आपण गॅसच्या शेगडीजवळ पण ठेवलेला आहे. आणि इथे आपण गॅसजवळसुद्धा ठेवलेला आहे. आता कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. तोपर्यंत चला तर धन्यवाद.